तर नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे फिरोज सिंद्रे आणि तुमच्या माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आधी जे महाज्योतीचे जे पेपर झाले होते त्यांची आन्सर की आलेली आहे. तरी पण मी आता सर्वांना आन्सर की सांगणार आहे. त्यामध्ये आन्सर काय येते तुम्ही काय लिहिल्या होत्या आणि त्यांचे आन्सर काय आहेत तुम्ही आपले मार्क चेक करून घ्या. तर मी आता सांगणार आहे मिलिटरी पोलीस ट्रेनिंग सेट 1 2026-27 त्याची आन्सर की सांगणार आहे. तर तुम्ही चेक करून घ्या तुमचे आन्सर किती बरोबर येतात. त्यानुसार तुम्ही तुमची मार्किंग ठरवा. पोलीस ट्रेनिंग मिलिटरी सेट 1 2026-27 ह्या पेपरचे आपण आता आन्सर की बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर प्रश्न क्रमांक 1 होता, महाराष्ट्र राज्य आरक्षण SEBC कायदा 2018 हा प्रामुख्याने कोणत्या आयोगाच्या शिफारसीनुसार आधारित होता? तर ऑप्शन ए होता मंगल आयोग, ऑप्शन बी गायकवाड आयोग, ऑप्शन सी सरकारी आयोग, ऑप्शन डी पुंची आयोग. तर आन्सर काय होता? ऑप्शन बी. ऑप्शन बीला काय आहे? गायकवाड आयोग. प्रश्न 2, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर मराठा साम्राज्याची प्रशासकीय राजधानी कोणता किल्ला बनला होता? तर यामध्ये ऑप्शन आहे, ऑप्शन ए आहे राजगड, ऑप्शन बी आहे रायगड, ऑप्शन सी आहे प्रतापगड, ऑप्शन डी आहे पन्हाळा. तर याचे योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन बी. ऑप्शन बीला काय? रायगड. हे जी राजधानी आहे ते मराठा साम्राज्याची प्रशासकीय राजधानी हा किल्ला बनला होता. प्रश्न 3 आहे, प्रोजेक्ट टायगर अंतर्गत आपले महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प कोणते होते? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पेंच व्याघ्र प्रकल्प, ऑप्शन बी नवेगाव नागझिरा प्रकल्प, ऑप्शन सी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, ऑप्शन डी मेळघाट व्याघ्र प्रकल्प. ऑप्शन डी आन्सर आहे याचा, मेळघाट व्याघ्र प्रकल्प. 103व्या घटनादुरुस्ती कायदा 2019 द्वारे कोणती घटनात्मक तरतूद करण्यात आली? ऑप्शन ए आहे EWS आरक्षण, ऑप्शन बी GSTची अंमलबजावणी, ऑप्शन सी NCBC, ऑप्शन सी NCBCला घटनात्मक दर्जा, ऑप्शन डी महिलांसाठी आरक्षण. याचे योग्य उत्तर आहे ए. काय आहे? ए EWS आरक्षण. प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र असलेली नदी कोणती? ऑप्शन ए आहे कृष्णा नदी, ऑप्शन बी आहे तापी नदी, ऑप्शन सी आहे गोदावरी नदी, ऑप्शन डी आहे भीमा नदी. याचे योग्य उत्तर काय? गोदावरी नदी. ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 6 आहे, महाराष्ट्रातील कोणते वन्यजीव अभयारण्य प्रामुख्याने भारतीय राक्षसी खार किंवा शेकरूच्या संवर्धनासाठी ओळखले जाते? ऑप्शन ए आहे राधानगरी, ऑप्शन बी आहे कोयना, ऑप्शन सी आहे भीमाशंकर, ऑप्शन डी आहे कर्नाळा. याचे योग्य उत्तर काय आहे? भीमाशंकर. ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या कृषी उत्पादनाला भौगोलिक संकेत म्हणजे GI टॅगचे संरक्षण मिळाले आहे? ऑप्शन ए आहे रत्नागिरी हापूस आंबा, ऑप्शन बी नागपूर संत्रा, ऑप्शन सी महाबळेश्वर स्ट्रॉबेरी, ऑप्शन डी जालना गोड संत्रा. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रत्नागिरी हापूस आंबा. प्रश्न क्रमांक 8, मराठा नौदलाचा सेनापती म्हणून कोणाला मराठाच्या नौदलाचा नौदल प्रमुख म्हणून ओळखले जाते? ऑप्शन ए हंबीरराव मोहिते, ऑप्शन बी कान्होजी आंग्रे, ऑप्शन सी तानाजी मालुसरे, ऑप्शन डी मोरारजी देशपांडे. याचे योग्य उत्तर आहे कान्होजी आंग्रे. प्रश्न क्रमांक 9 आहे, 102व्या घटनादुरुस्ती कायदा 2018 द्वारे घटनात्मक संस्थेला घटनात्मक दर्जा देण्यात आला. ऑप्शन ए आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, ऑप्शन बी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, ऑप्शन सी राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, ऑप्शन डी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राष्ट्रीय मागासवर्ग आयोग. प्रश्न क्रमांक 10 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या शहरात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी सोलापूर, ऑप्शन डी नाशिक, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी सांगली. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सोलापूर. प्रश्न क्रमांक 11, भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमांसाठी कक्षेत भेट आणि डॉकिंग तंत्रज्ञान तपासण्यासाठी इस्रोने कोणते अभियान विकसित केले? याची ऑप्शन आहे SPOSAT, ऑप्शन बी ISO-6, ऑप्शन सी आदित्य L1, ऑप्शन डी SPADEX. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी SPADEX. प्रश्न 12, VS खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या साहित्यकृतीसाठी मिळाला? ऑप्शन ए ययाती, ऑप्शन बी कोसला, ऑप्शन सी मृत्युंजय, ऑप्शन डी पानिपत.
याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ययाती. प्रश्न क्रमांक 13. पंढरपूर वारी दरम्यान संत ज्ञानेश्वर पालखीची सुरुवात कोणत्या गावाशी संबंधित आहे? याचे ऑप्शन आहे ए देहू, ऑप्शन बी पैठण, ऑप्शन सी आळंदी, ऑप्शन डी पंढरपूर. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आळंदी. प्रश्न क्रमांक 14. खगोलशास्त्रात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे आयनीकरण समीकरण कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाने मांडले? ऑप्शन ए आहे सी व्ही रमन, ऑप्शन बी मेघनाथ साहा, ऑप्शन सी एस एन बोस, ऑप्शन डी होमी जे भाभा. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मेघनाथ साहा. प्रश्न क्रमांक 15. जगभरातील संग्रहालयीन अभिलेखांचे जतन आणि उपलब्धता वाढवण्यासाठी कोणता आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो? ऑप्शन ए जागतिक वारसा दिन, बी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन, ऑप्शन सी जागतिक पुस्तक दिन, ऑप्शन डी आंतरराष्ट्रीय अभिलेख दिन. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आंतरराष्ट्रीय अभिलेख दिन. प्रश्न क्रमांक 16 आहे. कोणते जेवण कार्बोहायड्रेट, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे यांचे सर्वात संतुलित जेवण प्रदान करते? ऑप्शन ए भात आणि लोणचे, बी चपाती आणि लोणी, सी डाळ भात भाजी, डी चहा आणि बिस्किट. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डाळ भात भाजी. प्रश्न क्रमांक 17. आहारातील तंतुमय घटक पुरेशा प्रमाणात घेतल्याने पचन आरोग्याला प्रामुख्याने कसा फायदा होतो? ऑप्शन ए प्रथिनांचे पचन वाढते, ऑप्शन बी रक्तभिसरण मंद करते, ऑप्शन सी जीवनसत्वांचे संश्लेषण वाढवते, ऑप्शन डी नियमित शौचास मदत करते. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. याचे डी म्हणजे आन्सर काय? नियमित शौचास मदत करते. प्रश्न क्रमांक 18. वनस्पतीजन्य अन्नातील लोहाचे शोषण शरीरात सर्वोत्तम कोणत्या आहार पद्धतीने वाढते? ऑप्शन ए लिंबूवर्गीय फळे खाणे, ऑप्शन बी लगेच दूध पिणे, ऑप्शन सी जास्त स्वयंपाकाचे तेल घालणे, ऑप्शन डी धान्याऐवजी साखर घेणे. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लिंबूवर्गीय फळे खाणे. प्रश्न क्रमांक 19. किशोर वयात निरोगी स्नायूच्या वाढीसाठी कोणते पोषक तत्व सर्वात जास्त वाढवले पाहिजे? ऑप्शन ए आहारातील तंतुमय घटक, ऑप्शन बी उच्च दर्जाची प्रथिने, ऑप्शन सी संतृप्त चरबी, ऑप्शन डी प्रक्रिया केलेले कार्बोहायड्रेट. याचे योग्य उत्तर आहे उच्च दर्जाचे प्रथिने. याचे म्हणजे ऑप्शन बी उच्च दर्जाचे प्रथिने. प्रश्न क्रमांक 20. एखाद्या व्यक्तीच्या आहारात सातत्याने डाळी, दुग्धजन्य पदार्थ आणि प्रथिनेयुक्त अन्नाचा अभाव असल्यास कोणत्या पोषक तत्वाची कमतरता होण्याची शक्यता जास्त असते? ऑप्शन ए पाण्याचा समतोल बिघडणे, ऑप्शन बी खनिजांचा साठा कमी होणे, ऑप्शन सी ऊतींची दुरुस्ती बिघडणे, ऑप्शन डी तंतुमय घटकांचे पचन कमी होणे. याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ऊतींची दुरुस्ती बिघडणे. प्रश्न क्रमांक 21. वनस्पतीजन्य अन्नातील नॉन हिम लोहाचे शोषण सर्वात प्रभावीपणे कोणते जीवनसत्व वाढवते? ऑप्शन ए जीवनसत्व ए, ऑप्शन बी जीवनसत्व सी, ऑप्शन सी जीवनसत्व डी, ऑप्शन डी जीवनसत्व ई. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जीवनसत्व सी. प्रश्न क्रमांक 22. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे डोळ्यांची कमी प्रकाशात जुळवून घेण्याची क्षमता कमी होते? ऑप्शन ए जीवनसत्व के, ऑप्शन बी जीवनसत्व ई, ऑप्शन सी जीवनसत्व ए, ऑप्शन डी जीवनसत्व बी. याचे योग्य उत्तर काय? ऑप्शन सी जीवनसत्व ए. प्रश्न क्रमांक 23. थायरॉइड संप्रेरकाच्या सामान्य निर्मितीसाठी कोणते खनिज आवश्यक आहे? ऑप्शन ए कॅल्शियम, ऑप्शन बी लोह, ऑप्शन सी मॅग्नेशियम, ऑप्शन डी आयोडीन. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आयोडीन. प्रश्न क्रमांक 24. पेशींच्या पडद्याला ऑक्सिडेटिव्ह हानीपासून संरक्षण करणारे अँटीऑक्सिडंट म्हणून कोणते जीवनसत्व प्रामुख्याने कार्य करते? ऑप्शन ए जीवनसत्व ई, ऑप्शन बी जीवनसत्व B6, ऑप्शन सी जीवनसत्व सी, ऑप्शन डी जीवनसत्व डी. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जीवनसत्व ई. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे कालांतराने रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होण्याची शक्यता सर्वात जास्त असते? ऑप्शन ए जस्त, ऑप्शन बी तांबे, ऑप्शन सी लोह, ऑप्शन डी सोडियम. याचे योग्य उत्तर आहे लोह, ऑप्शन सी लोह. प्रश्न क्रमांक 26. दूषित पिण्याच्या पाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रसार रोखण्यासाठी कोणती सार्वजनिक आरोग्य पद्धत सर्वात प्रभावी आहे? ऑप्शन ए अन्नाचे योग्य रेफ्रिजरेशन, ऑप्शन बी सुरक्षित पाणी शुद्धीकरण, ऑप्शन सी नियमित आरोग्य तपासणी, ऑप्शन डी हंगामी लसीकरण. याचे योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन बी सुरक्षित पाणी शुद्धीकरण.
प्रश्न क्रमांक 27. गर्दीच्या बंदिस्त जागांमध्ये सर्दीसारख्या श्वसन मार्गाच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी कोणती पद्धत सर्वात प्रभावी आहे? ऑप्शन ए मास्क घालणे, ऑप्शन बी शुद्ध पाणी पिणे, ऑप्शन सी कीटक प्रतिबंधकाचा वापर, ऑप्शन डी खोली तापमान राखणे. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मास्क घालणे. प्रश्न क्रमांक 28. टाईप 1 मधुमेह होण्याचा दीर्घकालीन धोका कमी करण्यासाठी कोणता जीवनशैली सर्वात प्रभावी आहे? ऑप्शन ए नियमित शारीरिक हालचाल, ऑप्शन बी दैनंदिन कॅल्शियमची गोळी घेणे, ऑप्शन सी प्रथिनांचे सेवन वाढवणे, ऑप्शन डी नियतकालिक आरोग्य तपासणी. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नियमित शारीरिक हालचाल. प्रश्न क्रमांक 29. लसीकरणानंतर दीर्घकालीन संरक्षण देण्यासाठी रोगप्रतिकारक प्रणालीचा कोणता घटक प्रामुख्याने सक्रिय केला जातो? ऑप्शन ए रक्तबिंबिका, ऑप्शन बी स्मृतिपेशी, ऑप्शन सी लाल रक्तपेशी, ऑप्शन डी पाचक एन्झाईम्स. याचे योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन बी स्मृतिपेशी. प्रश्न क्रमांक 30. वाहकजनित रोगांचा प्रसार चक्र तोडण्यासाठी कोणता प्रतिबंधात्मक उपाय सर्वात प्रभावी आहे? ऑप्शन ए साचले पाणी नष्ट करणे, ऑप्शन बी नियमितपणे दूध पाश्चरायझेशन करणे, ऑप्शन सी सार्वजनिक पाण्याला क्लोरीन लावणे, ऑप्शन डी खोकताना तोंड योग्यरित्या झाकणे. याचे योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन ए साचलेले पाणी नष्ट करणे. प्रश्न क्रमांक 31. फुफ्फुसातून शरीराच्या ऊतींपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम प्रामुख्याने रक्ताचा कोणता घटक काम करतो? ऑप्शन ए रक्तबिंबिका, ऑप्शन बी रक्तस्त्राव, ऑप्शन सी लाल रक्तपेशी, ऑप्शन डी पांढऱ्या रक्तपेशी. याचे योग्य उत्तर काय? ऑप्शन सी लाल रक्तपेशी. प्रश्न क्रमांक 32. कार्बोहायड्रेटयुक्त जेवणानंतर रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी करण्याचे काम प्रामुख्याने कोणते संप्रेरक करते? ऑप्शन ए ग्लुकॅगॉन, ऑप्शन बी इन्सुलिन, ऑप्शन सी ॲड्रेनालिन, ऑप्शन डी थायरॉक्सिन. याचे योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन बी इन्सुलिन. प्रश्न क्रमांक 33. मानवी पचनसंस्थेत स्टार्चचे रासायनिक पचन सुरू करणारे पाचक एन्झाईम कोणते आहे? ऑप्शन ए पेप्सिन, ऑप्शन बी ट्रिप्सिन, ऑप्शन सी लाळेतील अमायलेज, ऑप्शन डी लायपेज. याचे योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन सी लाळेतील अमायलेज. प्रश्न क्रमांक 34. मूत्रपिंडातील कोणती प्रक्रिया उपयुक्त पाणी आणि विरघळलेले पदार्थ परत रक्तात पाठवते? ऑप्शन ए गाळण, ऑप्शन बी पुनर्शोषण, ऑप्शन सी उत्सर्जन, ऑप्शन डी विसरण. याचे योग्य उत्तर काय? ऑप्शन बी पुनर्शोषण. प्रश्न क्रमांक 35. जोरदार शारीरिक हालचालीदरम्यान शरीराचे अंतर्गत तापमान स्थिर ठेवण्यासाठी कोणती शारीरिक प्रतिक्रिया प्रामुख्याने मदत करते? ऑप्शन ए इन्सुलिन, ऑप्शन बी घामाचे उत्पादन वाढवणे, ऑप्शन सी पित्तस्राव जलद होणे, ऑप्शन डी लाळ निर्मिती कमी होणे. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी घामाचे उत्पादन वाढणे. महाज्योतीला जे पेपर झाले होते त्यांचा पेपर जो झाला होता सेट 1चा पोलीस आणि मिलिटरी यांचा, त्यांची ही आन्सर की. आणि मी फक्त GK आणि GKचे प्रश्न घेतलेले आहो. आणि मी आता समोर जे काही प्रश्न वगैरे होतील किंवा आन्सर की येईल, मी फक्त GKचे प्रश्नांचे उत्तर सांगणार आहे. तर तुम्ही फक्त GK GS जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही चेक करू शकता माझ्या चॅनलवर. अशाच प्रकारे समोर काही जे पण नोटिफिकेशन काही अपडेट येतील मी तुम्हाला सांगणार आहे. महाज्योती समजा, TRTI समजा, पोलीस भरती, वनरक्षक भरती, अशाच कोणत्याही परीक्षेच्या बद्दल तर तुम्हाला मी सगळी माहिती सांगणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या इतर मित्रांना शेअर करण्यास विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.